एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। तरुणांना व्यवसाय थाटण्यासाठी सहकार चळवळ योग्य रीतीने काम करत असून सहकाराच्या माध्यमातून नवउद्योजक निर्माण होत आहेत। प्रेरणा पतसंस्था मागील 20 वर्षापासून सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करते। त्यांच्या माध्यमातून अनेक नवउद्योजक तयार झाले। सहकारात नावलौकिक मिळवण्याचं काम प्रेरणा उद्योग समूहाचे चेअरमन सुरेश वाबळे यांनी केलं, असे गौरवोद्गार माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले। विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रेरणा पतसंस्थेच्या 9व्या शाखेचं देवळाली प्रवरा इथं आज गुरुवारी उद्घाटन संपन्न झालं, त्याप्रसंगी बोलत होते। यावेळी व्यासपीठावर भाजपचे ज्येष्ठ नेते आसाराम ढोस, ज्येष्ठ नेते सीताराम ढोस, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम, आदर्श नागरी पतसंस्थेचे माजी चेअरमन अण्णासाहेब चोते, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे आदी उपस्थित होते। प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक चेअरमन सुरेश वाबळे यांनी केलं। पुढे बोलताना माजी खासदार प्रसाद तनपुरे म्हणाले की ग्रामीण भागातील पैसा ग्रामीण भागातच राहणं गरजेचं आहे, असं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितलं होतं। त्याच माध्यमातून सहकार चळवळीत देखील धोरण राबवलं। ग्रामीण भागातील व्यावसायिक व तरुणांना पाठबळ देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून सुरू राहणं गरजेचं आहे। देवळाली प्रवरा व आसपासच्या परिसरात प्रेरणा पतसंस्था या शाखेचं उद्घाटन संपन्न झाल्यानं येथील नागरिकांना, व्यावसायिकांना, तरुणांना, महिलांना त्याचा निश्चित फायदा होणार आहे। प्रसंगी प्रेरणा पतसंस्थेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र हुरुळे, राहुरी अर्बनचे चेअरमन रामचंद्र काळे, आदर्श नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळुंज, अशोक खुरुद, माजी नगरसेवक सचिन ढोस, प्रहारचे आप्पासाहेब ढोस, शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, डॉक्टर विलास पाटील, डॉक्टर विश्वास पाटील, केदारनाथ चव्हाण, राजेंद्र कदम, प्रमोद कदम, प्रदीप गरड, हरिभक्तपरायण नामदेव महाराज शास्त्री, नरेंद्र मुथा, सुखदेव मुसमाडे, भास्कर तांबे, साई सेवाचे चेअरमन प्रदीप येवले, डॉक्टर संदीप मुसमाडे, दत्तात्रय दरंदले, नंदू मोरे, रवींद्र राऊत, ज्ञानेश्वर वाणी, नानासाहेब कदम, डॉक्टर भागवत वीर, मेजर राजेंद्र कडू, बाळासाहेब खुरुद, वारुळे, नारायण कडू, प्रकाश सोनी, भास्कर कोळसे, ॲडव्होकेट विशाल होले, दत्ता गागरे आदी उपस्थित होते। सूत्रसंचालन प्राध्यापक विशाल वाबळे यांनी केलं, तर आभार हरिभक्तपरायण बाबासाहेब वाळुंज यांनी मांडले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमन सुजित वाबळे, सिद्धार्थ वाबळे, प्रेरणा पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन मच्छिंद्र हुरुळे, सर्व संचालक मंडळ यांच्यासह प्रेरणा उद्योग समूहाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील होते। आज देवळाली येथे त्र्यंबकदास स्वामींच्या पदस्पर्शाने पूर्ण झालेल्या कामामध्ये आज प्रेरणा अर्थ परिवाराच्या 9व्या शाखेचं उद्घाटन माननीय माजी खासदार प्रसाद तनपुरे साहेबांच्या हस्ते संपन्न झाले आणि देवळाली परिसरातील सगळेच लोकांनी इतकं प्रेम दाखवले, सगळेच उपस्थित राहिले, त्यांचे खरं आभार मानतो सगळ्या परिसराच्या वतीने। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या देवळाली गावाने आमच्या 32 वर्ष इतकं प्रेम केलं, इकडनं आमच्या प्रेमापोटी गोवा लिहून त्यांचे खाते ऑपरेट केले होते। ऊन असेल, थंडी असेल, सगळ्याला येत होते, पण आम्हालाच नंतर आम्ही परवानगी घेऊन त्या लोकांची इथं सोय केलेली आहे। मला निश्चित अभिमान आहे, ही शाखा सुद्धा आमच्या प्रमाणे चांगली चालेल आणि या लोकांना अर्थसेवेचा आम्ही निश्चित करू। संस्थेत काम करीत असताना कुठल्या प्रकारचं राजकारण आम्ही करत नाही, कुठल्या जाती धर्माचं राजकारण करत, म्हणून आज संस्थेने एवढा 32 वर्षात विश्वास संपन्न केलेला आहे। 125 कोटीचा ठेवा, 125 कोटीच्या ठेवे आम्ही पूर्ण केलेला आहे आणि 79 कोटीचं कर्ज वाटलेलं आहे। कोणाच्या जवळ लोकांचा विश्वास ठेवला प्रेरणा परिवारावरती, म्हणून हे शक्य झालेले आहे। आणि याच्यातनं सुशिक्षित बेकार असेल, शेती धंदा काम असेल, महिला बचत गट असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक कर्ज असेल, आरोग्यासाठी कर्ज असेल, यासाठी आम्ही उपलब्ध करून छोटे मोठे व्यापारी यांना अर्थसहाय्य केलं, ज्यांना बँक दारात उभी करत नाही, अशा लोकांच्या, तरुण मुलांच्या पाठीशी आमचा प्रेरणा परिवार राहिला आणि हजारो कुटुंबांना, हजारो युवकांना आम्ही काम देण्याचा प्रयत्न केला, छोट्या मोठ्या इंडस्ट्री उभ्या केलेल्या आहेत, याचा मला निश्चित अभिमान आहे। आणि आपण सगळे झाला, पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार होतो। जय हिंद, जय सरकार। मी आमदार होतो, सुरेश एक माझ्याकडे आले आणि मला पतसंस्था पाहिजे, त्यावेळेला मी हसण्यावरही नाही, मला सुरेश तुमच्या गावात व्यापार उद्योग धंदे कशी काय पतसंस्था नाही, मला पाहिजे। आणि त्यांना मी पतसंस्था काढून दिली। एवढंस छोटस 20 वर्षापूर्वी लावलं होतं, आज त्यांचं जर तुम्ही बॅलन्स शीट पाहिलं तर किती मोठी झालेली आहे संस्था। तर संस्था मोठी होण्यापेक्षा अनेक लोकांना स्वतःच्या पायावर त्यांनी उभं केलं। इंदिरा गांधींनी
बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. त्यांचा उद्देश काय होता? ह्या मोठमोठ्या ज्या बँका आहेत त्याच्या ठेवी कोणाच्या होत्या? शिक्षकांच्या, पेन्शनर, विधवा, सामान्य माणसाचा. तर फायदा कोणाला मिळत का? हे जे मोठमोठे उद्योजक आहेत त्यांनाच फक्त ते मिळायचं. त्यावेळेला मला नाही आठवत की कुठे एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेने शेतकऱ्याला दरवाजात उभं केलं असतं. आणि मग ह्या ठेवीचा फायदा सामान्य माणसाला रोजगार निर्मितीवर हे त्यांचं स्वप्न होतं. आणि ते स्वप्न या सगळ्या पतसंस्थेच्या चळवळीने निश्चित केलं. तुम्हाला मी उदाहरण सांगितलं माझं, एक 15 वर्षापूर्वी तांबेरीमध्ये 1 किंवा 2 दुकानं असतील. आता जेव्हा 50 ते 60 दुकानं तिथे तयार झाले, तेवढ्या लोकांना 100 लोकांना रोजगार उपलब्ध झाला. तिथल्या गावाची आर्थिक परिस्थिती तिथला पैसा तिथेच राहिला. ही अशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये खूप चांगली अर्थव्यवस्था ज्या चांगल्या पतसंस्था आहेत त्यांनी निर्माण केली. आता फक्त मी त्यांना एकच सांगितलं का त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीतरी समाजकारणासाठी काम करा. जसं काका कोलटेनी ब्लड बँक काढायचं ठरवलं, तसं तुम्ही पण कुठं तुमच्या काही योजना असतील जेणेकरून तालुक्यातल्या हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल. चांगल्या शाळा असतील त्यांना ग्रंथालय असेल, ग्राउंड असतील, अशा पद्धतीने करतोय. किंवा जे आदिवासी भागातील मुलं असतील त्यांना काहीतरी चांगल्या सवलती मिळतील, असं काहीतरी त्या ठिकाणी करा. एवढंच मी त्या ठिकाणी त्यांना आवाहन केलं. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.